जठार येणार, जठारांना कोणी विरोध करू शकणार. भारतीय जनता पार्टी जशाच तसं उत्तर द्यायला समर्थ आहे. श्री गोपीनाथ मुंडे जयंती आहे. 12 डिसेंबर हे आमच्या दृष्टीनं लक्षात येणार आहे. ते कायमचा दिवस आहे. देशामध्ये एकूण 3 कृषी कायदे बनवले गेले. याकरताचाही यापूर्वी पूर्ण माहिती या कृषी कायद्यांची देण्याचा प्रयत्न आपण केला होता. आणि इथे कोकणामध्ये अनेक शेतकऱ्यांना हे पटलेलं आहे. शेतकऱ्यांना आणि जाणता राजा त्यांच्या पुस्तकात लिहिलेल्यामुळे जाणता राजाचे अनेक कार्यकर्ते या जिल्ह्यातले जे आहेत त्यांनाही हा विषय कृषी विभागाचा पटलेला आहे. 3 कायदे याच्यामध्ये गेले. यातला याच्या विरोधात जे आतापर्यंत लोकसभेत राज्यसभेत ज्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांनी तिथे कोणतंच वक्तव्य केलं नाही. पण आता या आंदोलनाकरता समर्थन देण्याकरताचे अनेक विषय अनेक जण बोलतात. त्यामुळे दिल्लीतलं कृषी आंदोलन वेगळ्या पद्धतीनं कसं सर्वांपर्यंत पोहोचवता येईल असा प्रयत्न आहे. पण हे शेतकऱ्याच्या हिताचं हे कायदे आहेत. आणि एक मुद्दा याच्यातला होता की तुम्ही हमीभाव जो काही याच्यातलं कुठे कायद्यात उल्लेख केलेला नाही. हमीभाव काय दिला जाईल याचा कायद्यात उल्लेख केलेला नाही. एवढा एक मुद्दा शेतकऱ्यांनी काढला होता. आणि आता सरकारनं तेही मान्य केलं की त्या पद्धतीचं देखील हे देण्याकरता सरकार मान्य आहे. पण तरी सुद्धा ते आंदोलन चालू ठेवतात. म्हणजे त्यांची डिमांड जी होती ती मान्य केल्यावरतीही आंदोलन चालू ठेवतात. याच्यामध्ये काही वेगळे इंटरेस्ट साहजिकच आहेत. आणि खरं तर ही जी आत्ताचा हमीभाव, आता भाताकरताचा हमीभाव जाहीर केला आणि भात खरेदी आपल्याकडे सुरू झाली. जी काही थोड्याफार प्रमाणात आपल्याकडे भात खरेदी होते पण ती सुरू झाली. तिथेही शेतकऱ्याला तो जेव्हा भाव मिळतो त्यावेळी तो शेतकरी समाधानी तिथे आहे. आणि आता या पद्धतीची शेतकरी बाजार समितीतही विकू शकतो, बाजार समितीच्या बाहेरही विकू शकतो. तर या पद्धतीची लायसन्स ऑलरेडी महाराष्ट्रात दिलेली आहे. मनमोहन सिंगांचं सरकार होतं आणि जाणता राजा कृषी मंत्री होता तेव्हाही या ह्याच्यात अनेक अशा कंपन्या आहेत की त्या परस्पर खरेदी करू शकतात. आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये हे तर कोकणाच्या दृष्टीनं उपयोगी आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आत्तापर्यंत काही अडचण झाली. म्हणजे आता जसा पाऊस पडला किंवा मळब आलं तर याच्यातनं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये जे ठरलेले पैसे असायचे हे अनेक वेळा आंबा बागायतदाराचे नंतर कमी केले जायचे. आणि कारण त्याला कुठे रजिस्टर्ड डॉक्युमेंट नव्हता. आता यामुळे रजिस्टर्ड डॉक्युमेंट जेव्हा बनेल तेव्हा पण त्याच्यातला विम्याचा हप्ता कोणाला जाईल, कोणाला हे मिळेल हे, आणि त्याच्याकरताची निर्णय करण्याकरता शासकीय अधिकारी येते. आंबा बागायतदारांना असाही हा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये जे आता चालूच आहे त्याच्यामध्ये अधिकृतता येईल. आणि गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात जेव्हा आंबा डायरेक्ट मार्केटला गेला, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर अनेकांनी साईट बनवल्या. एक गुहागर तालुक्यातलं एक अगदी इंटिरियर गाव आहे की ज्यांना आंब्याचा व्यवसाय असा काही केलेला नाही, पण त्यानं 2 ट्रक माल त्या गावातला डायरेक्ट गुजरातला पाठवला. हा एक वेगळा गेल्या वर्षीच्या परिस्थितीमध्ये वेगळा अँगल सर्वांकरता तयार झाला. त्यामुळे हे कृषी कायदे एक वेगळ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं या भूमिकेतनं मोदी साहेबांनी बनवलेले. आणि राज्यसभेनं आणि लोकसभेनं एकदा पारित केले कायदे की अशा पद्धतीचं आंदोलन, जसं शाहीनबागमध्ये पूर्वी कायदा जो नागरिकत्व विधेयकाचा पास झाला ते पास झाल्यावरती शाहीनबागमध्ये बसले. आता या पद्धतीचा विषय कायदे लोकसभेत आणि राज्यसभेत कोणतेही मुद्दे न मांडतात त्याच्या बाहेर मांडले जातात. त्याकरता हा हिताचे कायदे आहेत. आपण
कोकणातल्या शेतकऱ्यांना किंवा रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकरता की हे हिताचे आहेत आणि हे सर्वांनी मान्य केले, म्हणजे वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांनी मान्य केले. पण त्यांनी कोणते दिल्लीच्या आंदोलनाचे गैरसमज इथे शेतकऱ्यांकरता पसरू नये, शेतकऱ्यांच्या हिताचा आहे हा एक मुद्दा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येऊन खरं तर आमची अपेक्षा होती की निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री या जिल्ह्यात येतील, पण निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी ते आले नाही. आणि कोयनाच्या विद्युत प्रकल्पाचं असं काही आधुनिकीकरण करायचंय आणि असं आम्हाला एवढंच पाहिजे की असं कोणतं आधुनिकीकरण मोठं करायचंय की शिवसेनेच्या माजी आमदाराला सुद्धा प्रवेश नाकारला जातो, एवढं मोठं कोणतं आधुनिकीकरण आहे एवढाच प्रश्न आहे. जेव्हा कोणताही मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्यात येतो तेव्हा एखादा प्रकल्प ज्याच वेळी बघतो तेव्हा त्या जिल्ह्यातले इतरही 10 मुद्द्यांचा आढावा घेतला तर त्या येण्याला जिल्ह्याला काहीतरी न्याय मिळतो. नाहीतर मग असं एकाच्या विषयाकरता आणि एकाच विषयाकरता एखाद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी येणं हे संयुक्तिक नाही. आम्हाला आनंद वाटला असता की त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या पक्षातले आम्हाला विरोधी पक्षातल्यांना बोलवू नका पण निदान त्यांच्या सर्व पक्षातल्याही लोकांकडनं 4 विषय ह्या जिल्ह्यातले जे अडीअडचणीचे आहेत, मग तो घर बांधणीचा कायदा असो किंवा आणखीन कोणताही मुद्दा असो, याबाबत जर त्यांनी सर्व समजून घेतलं असतं तर आम्हाला सर्वांना हिताचं झालं असतं. तिसरा, आपण सर्वांनी यापूर्वी सुद्धा जुलै ऑगस्टमध्ये बघितलं होतं, आणखीन खडपोलीच्या MIDC मध्ये असाच पोषण आहार एक वाटला गेला, त्याच्यावरती आंदोलन केलं, तिथल्या नागरिकांनी केलं आणि ते नंतर गोडाऊन सील झालं. आता ते गोडाऊन तिथनं सील झालं, पण त्याच्यानंतर पुन्हा तो मे महिन्यातला पोषण आहार म्हणून शाळांमध्ये वाटला गेला. त्याच्यावरती आपण वेगवेगळ्या तक्रारी केल्या, पण आता याच्यावरती कारवाई होईल आणि चांगल्या पद्धतीचा पोषण आहार निदान, कारण हे 3 ते 6 वयोगटातलं की जी रत्नागिरी जिल्ह्यातली पुढची पिढी आहे त्यांना दिला जाणारा पोषण आहार आहे आणि हा पोषण आहार चांगल्या पद्धतीनं मिळाला पाहिजे. कारण पोषण जर चांगलं झालं तर त्याच्याकरता आहे, पण हा इथल्या पुढच्या पिढीच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न जो चालू आहे. युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रत्नागिरी तालुक्यात या पद्धतीच्या गोडाऊनवरती विषय केला. आम्ही सर्व युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यात असं एक अनधिकृत गोडाऊन चालू करून याचं वाटप, अशा खराब धान्य साठ्याचं वाटप सुरू आहे की ज्याच्यावर पॅकिंग करायचं याची तरतूद नाही. तर अशा सर्व तालुक्यातल्या ती गोडाऊन शोधून काढून त्याची तपासणी संबंधितांकडनं केली जावी आणि ती जर गोडाऊन अनधिकृतपणे चालवली जात असतील तर संबंधितांवरती कारवाई केल्या जाव्यात, अशा पद्धतीची मागणी आम्ही सर्वजणांनी केलेली आहे. आता शेवटचा मुद्दा, अजून एक जो मुद्दा आहे की गुहागरची जेटी असा एक विषय गमतीचा किती असू शकतो तुमच्या सर्वांपर्यंत कधीतरी तेही माहिती असलं पाहिजे. गुहागरला एक जेटी बांधली गेली आणि ती जेटी CRZचं उल्लंघन करते म्हणून CRZनं कधीच परवानगी दिली नव्हती. CRZनं परवानगी दिली नाही आणि म्हणून ते हरित लवादाकडे हा विषय गेला आणि हरित लवादानं तर त्याच्या पुढची कठोर निर्णय घेतला की ही जेटी काढून टाकावी. आणखीन ज्यांनी कोणी हे काम केलं त्यांनी नुकसान भरपाई, जे सरकारचे पैसे खर्च झाले ती नुकसान भरपाई त्यांनी सरकारला द्यावी, कारण सरकारचे कोणतेही परवानगी न घेता पैसे खर्च केलेले. एक प्रकारे अधिकाऱ्यांच्या उन्मत्त वृत्तीला हा एक चाप होता की या पद्धतीनं अनधिकृत कोणतं काम कोणाच्याही करू नये, जे असेल योग्य ते करावं पण अनधिकृत काम करू नये. पण ही जेटीचं प्रपोजल रद्द झालेलं असताना, एकदा ती तोडून टाकायची ऑर्डर आहे, त्या पद्धतीचा LNGचा निर्णय ते एका डिपार्टमेंटचं काम आहे. असं असताना दुसऱ्या डिपार्टमेंटकडनं परत प्रस्ताव पाठवला गेला. तो प्रस्ताव
27-28 ऑक्टोबर 2020 मे 8 ऑगस्टला कारवाई झाली तोडण्याची, 8/8/20ला तोडण्याची कारवाई झाली. 27-28 ऑक्टोबर 2020ला परत MMB कडनं प्रस्ताव या जेटी करता MCZMA कडे पाठवला गेला. MCZMA ही 27-28 ऑक्टोबरची जी बैठक झाली त्याच्यामध्ये आयटम क्रमांक 12 मध्ये करंट प्रपोजल इज रिजेक्टेड फ्रॉम CRZ पॉइंट ऑफ व्ह्यू असं म्हटलं. पण किती अधिकाऱ्यांची, एक अधिकारी कोणत्याही पद्धतीचं काम करायला सरसावलेत या आघाडीच्या 3 पायाच्या सरकारमुळे. काहीही केलं तरी चालू शकतं. म्हणजे मग आता परत कोणत्या तरी वेगळ्या डिपार्टमेंट मधून पैसे काढून घ्यायचे, आणखीन ते काम परत तसंच अनधिकृत कामाचं काहीतरी करायचं. ही जी एक प्रकारे जनतेच्या हिताचा पैसा जनतेपर्यंत न पोहोचवता बेदरकारपणा अधिकाऱ्यांमध्ये आलाय, याचीही चौकशी करून त्याच्यावरती ते आता संबंधित प्रस्ताव पाठवणारे जे अधिकारी होते त्यांच्यावरती पुन्हा आता कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीचा विषय एक आहे. एक काही दिवसापूर्वी आमच्या तालुकाध्यक्षांनीही इथे पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्या आधी साधारणतः 5 तारखेला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस जे आहेत माजी आमदार प्रमोद जठार यांनी त्यांच्या काही विषय मांडणी करताची पत्रकार परिषद घेतली होती. पण याच्यानंतर काही पक्षातल्या लोकांनी काही पद्धतीचं आणखीन वक्तव्य करायचा प्रयत्न केला. मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे, आम्ही इथे लोकप्रतिनिधी होतो, एवढी कोणाची ताकद कोणाला अडवायची शिल्लक नाही. कोणालाही या पद्धतीनं कोण जर आव्हान देत असेल ते योग्य नाही. सर्वच राजकारण करतात आणि सर्व पद्धतीच्या यातनं राजकारण करतात. भारतीय जनता पार्टीला असं अडवू शकेल असं इतकं वक्तव्य करणं सोपं नाही. त्यांना असेल तर मी पण जिल्हाध्यक्ष आहे आणि मी पण आहे याच तालुक्यातला, मी काही तालुक्याच्या बाहेरचा नाही असं कधीतरी सांगावं लागतं. राजकारण करायचं असेल तर त्यांनी एक वक्तव्य केलं प्रमोद जठारांनी की काय अमुक आहे कर्मचारी वक्तव्य करायला, मग ते कसे नाहीत पटवून द्या. ते जर नाहीत तर पटवून द्या. त्यांनी मांडलेल्या मुद्द्यात आणखीन काही 2 मुद्द्यांची जोड देतो की कधीतरी या मुद्द्यातनं पण आपण विचार केला पाहिजे. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ परशुराम ते पूर्ण पत्रादेवी, परशुराम ते पत्रादेवी रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातलं 150 किलोमीटरचं जवळजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं काम नॅशनल हायवेचं पूर्ण झालं. 150 पैकी 150 किलोमीटरचं उर्वरित काम आहे जे रत्नागिरी जिल्ह्यातलं आहे. ते कसं आहे आपण बघतो आहोत. आणि या मतदारसंघाच्या बाहेरचं रत्नागिरी जिल्ह्यातलं 35 किलोमीटरचं काम आहे ते चांगल्या पद्धतीचं प्रगतीपथावर आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातलं परशुराम पासून कशेडी पर्यंत आणि कशेडी बोगद्यासह महाड पर्यंत हे काम प्रगतीपथावर आहे. रत्नागिरी जिल्ह्यातलं रायगड लोकसभा मतदारसंघातलं काम प्रगतीपथावर आहे. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातलं राजापूरच्या पुढे सिंधुदुर्गातलं काम परिपूर्ण झालं. मग रत्नागिरीतलंच काम अपूर्ण राहण्यामागचं कारण काय? आता हे कोणामुळे आहे हे पण एकदा सर्वांच्या समोर येण्याची आवश्यकता आहे. कारण मध्ये एकदा अशीच पेपरमध्ये बातमी आली होती की पोट कंत्राटदारांचं आंदोलन. मी त्याच्यावर पत्र लिहिलं की जर नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यानं किंवा कंत्राटदारानं पोट कंत्राटदार नेमले असतील तर ते कायद्याच्या बाहेर आहे. आता तर त्याच्या पुढची त्या सर्वांची बँक अकाउंटची पण मागणी केली पाहिजे की कोणाकोणाच्या बँक अकाउंटमध्ये कामं केलेल्याचे पैसे ट्रान्सफर झाले. कारण अशा पद्धतीनं काम कोणामुळे अडलं हे एकदा जनतेला समजलं पाहिजे. आणि केवळ त्याच कामावरती फक्त आंदोलन करायचं आणि अन्य ग्रामीण भाग इतके खराब आहेत त्याच्यावरती आंदोलन करायचं हे योग्य नाही.
त्यामुळे कोणालाही कोणताही मुद्दा जठार जे मुद्दे मांडतात त्यामध्ये ते रिफायनरीचा मुद्दा आहे, जिथे 8,000 हेक्टरची कन्सेंट देणारी लोक आता सर्व ठिकाणी किंवा पहिल्यापासून ही रिफायनरी कशी उपयुक्त ठरते याचे काही जठार आज मांडायला लागले नाही. हे मुद्दे आधी त्यांनी मांडले होते, कारण त्यांच्या मतदारसंघ जो होता त्याला लागू नसणारा भाग, त्यांच्या मतदारसंघातलं विजयदुर्ग जे काही जेटी आणि ती ऍक्टिव्हिटी जी आहे ती ऍक्टिव्हिटी त्यांना माहिती होती. त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांनी अभ्यास केला होता. ज्या पद्धती जो शेवटी ज्याच्या मतदारसंघात किंवा तिथे येतो त्याचा अभ्यास तो करतो. माझ्याही आयुष्यात अशा एका प्रोजेक्टचा अभ्यास मी त्या पद्धतीनं ठेवला होता तेव्हा. तर त्या पद्धतीनं त्यांनी हे कोकणाकरता हितावह कसं आहे ते मांडतात. रद्द केला म्हणजे प्रदूषणकारी म्हणून रद्द करायचा असे ही जी भूमिका घेऊन ते लोकांसमोर जातात. राजापूरला प्रकल्प प्रदूषणकारी ठरतो आणि 150 किलोमीटरमध्ये गुहागरमध्ये आल्यावर त्याच्यात प्रदूषण जातं. शिवसेनेची ही दुटप्पी भूमिका जी आहे, त्यांचा एक मंत्री राजापूर नको म्हणतो, दुसरा मंत्री त्यांचा जेव्हा होता तेव्हा तो गुहागरला रिफायनरी आणा म्हणून म्हणतो. ह्या दुटप्पी भूमिकेला जठारांनी केलेलं ते वर्णन आहे. त्यामुळे राजकारणामध्ये ज्या ज्या पद्धतीनं सर्वच जण काम करतात चांगला, आणि याच्यात काय केलं मी तर आता असं कधी कधी काय झालं विचार करतो की ज्या आमदार खासदाराला साधारणतः मतदारसंघाचा विकास करायचा तर तो मतदारसंघामधलं काम पहिल्यांदी करतो आणि मतदारसंघामध्ये 4 कामं केल्यावर मतदारसंघाबाहेर काम करायला जातो. मी पहिलंच काम बघितलं एखाद्या खासदाराचं की मतदारसंघाबाहेर कॉलेज निर्माण करायचं. त्यामुळे आतापर्यंत आम्ही प्रत्येकानं काम करावं. त्यांनी आता माझी अपेक्षा होती की कृषी विधेयक केंद्राचा खासदारांनी त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. नागरिकत्व कायद्याचे विधेयक केंद्राचं आहे त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेकांचे पासपोर्ट बाबत काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. रेल्वे बाबतचे काही मुद्दे आहेत त्याच्याबाबत आपण काय केलं हे बोललं पाहिजे. चिपळूण कराड रेल्वेचा विषय आपलं टेंडर निघालं होतं, नंतर ते कुणीतरी पाठपुरावा करण्याबद्दलचं बोललं पाहिजे. त्यामुळे ज्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम करतं ते चांगलं काम करावं. हे करत असताना कुठल्याही संघटनेच्या नेत्यांनी कोणाला अडवाडवीची भाषा करू नये. एकदा या निमित्तानं कधीतरी विनयना तुला असं म्हणायला लागलं असं, नाहीतर आतापर्यंत सर्व मी विरोधी पक्षनेत्याविरुद्ध निवडणूक लढवली तेव्हाही मला प्रोटेक्शन नव्हतं, त्यांना प्रोटेक्शन होतं. रत्नागिरी जिल्हा हा चांगला आहे, लोकांना चांगलं काय वाईट काय हे समजतं. अनेक नाथपैंपासनं सर्वांचा रत्नागिरी जिल्ह्यातले अनेक रत्न आहेत, त्यामुळे त्यात गैर काही नाही, सर्व त्या पद्धतीचं वागलं पाहिजे. तर त्यांनी कर्मदरिद्री कसं नाही हे सांगावं. जठारांनी जर असा शब्द वापरल्यावरती त्यांना बंदी करू येऊ पाऊल ठेवणार नाही हा शब्द असेल, हा शब्द जर राजकारणातला बरोबर असेल तर मग तो बरोबर. सिंधुदुर्गात अरे तुरे बोलून काही करतात, वाक्य 20 किलोमीटरवरती भाषा रचना बदलते. गोव्यात तर अरे तुरेच बोलतात, तितकीच भाषा सिंधुदुर्गातली. त्यामुळे सिंधुदुर्गातलं त्यांचं भाषण देऊन दे ना त्यांना उत्तर. प्रदेश चिटणीसाला कुणीतरी तालुक्यातल्यानं उत्तर देणं संयुक्तिक नाही. त्यामुळे प्रदेश चिटणीसाचं बरोबर का चूक तो त्यांचा कोण असेल तो त्या लेवलचा नेता बोलेल. त्यामुळे शब्द कोणाचा कुठे बरोबर आहे याच्यापेक्षा राजकारणात काय बोललं पाहिजे. प्रत्येक जण व्यवस्थित राहिला तर व्यवस्थित होतं. मी माझी कामं पटवून देऊ शकलो पाहिजे. पुन्हा जठार आले तर आणि शिवसेनेने विरोध केला तर तुमचा विरोध राहणार आहे. जठार येणारच, त्यांना विरोध कोण करूच शकत. शिवसेनेने इशारा दिलाय ना, देऊ दे ना, बघू ना त्यावेळी. जठार येणार, जठारांना कोणी विरोध करू शकणार. तो कशा पद्धतीने असेल, म्हणजे सविनय असं असेल काय कशाला. भारतीय जनता पार्टी जशाच तसं उत्तर द्यायला समर्थ आहे. नवनवीन बातम्यांसाठी दिव्य रत्नागिरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.